नमस्कार. गणपती बाप्पाचा 10वा अवतार विनायक या नावाची गोष्ट अतिशय सुंदर आहे. एक गजासुर नावाचा राक्षस होता. त्याच्याकडे खूप सामर्थ्य होतं, पण त्याचा वापर तो चुकीच्या गोष्टींसाठी करू लागला. लोकांना त्रास देणे, पूजा व्रत बिघडवणे आणि धर्माला विघ्ने आणणे हेच त्याचं काम बनलं. देव घाबरले आणि महादेवांच्या शरण आले. महादेवांनी सांगितलं, गजासुराचा पराभव फक्त माझा पुत्र गणपतीच करू शकेल. तेव्हा बाप्पांनी विनायक हे रूप धारण केलं. विनायक म्हणजे सर्वांचे नेते आणि सर्व अडथळे दूर करणारे. या रूपात ते अत्यंत तेजस्वी आणि सामर्थ्यशाली दिसत होते. विनायक गणपती रणांगणात आले. गजासुराने भयंकर युद्ध केलं, पण गणपतीच्या बुद्धी, सामर्थ्य आणि धैर्यासमोर तो टिकू शकला नाही. शेवटी गणपतींनी त्याचा पराभव केला आणि धर्माची रक्षा केली आणि विनायक म्हणून प्रख्यात झाले. त्या दिवसापासून बाप्पांना विनायक या नावाने ओळखलं जाऊ लागलं. लोक विनायक गणपतीची पूजा करून जीवनातील विघ्ने दूर करतात आणि मार्गदर्शन मागतात. या गोष्टीतून शिकायला मिळतं की सामर्थ्याचा योग्य उपयोग केल्यास तो जगाचं कल्याण करतो, पण चुकीच्या मार्गावर नेला तर नाश घडवतो. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.